प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. मी चंद्रकांत सोनवणे. महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह, ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मसंगर म्हटलेला आहे, आणि हा धर्मसंगर यासाठी उभा राहिला की समतेच्या तत्वासाठी जे धर्मयुद्ध आहे त्यातील पहिलं रणकंदन म्हणजे महाडचा सत्याग्रह, ज्याला आपण मुक्ती संग्रामही म्हणतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समग्र मानव समाजाचा इतिहास, मानव शास्त्र, समाजशास्त्र या सगळ्या गोष्टींच्या मधून एक निष्कर्ष काढला की या पृथ्वीवर जन्माला आलेला प्रत्येक माणूस हा समान आहे आणि या निसर्गात असलेल्या साधनांवर त्याची समान मालकी आहे. पण ही मालकी एका समूहाची जेव्हा होते आणि दुसऱ्या समूहाला जी नाकारली जाते, अशा प्रकारची घटना फक्त या भारतातच घडली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मानव समाजाच्या इतिहासामध्ये धर्म संघर्ष झाले, धर्माची युद्धही झाली, मात्र ती तत्वांच्या, विचारांच्या मतभेदांमधून झाली. हे जगातल्या इतर देशातली ही उदाहरणं आहे. पण भारतामध्ये हा जो धर्मसंघर्ष, महाडचा धर्मसंघर्ष झाला, हा धर्मसंघर्ष जगातला एकमेव असा धर्मसंघर्ष आहे, या धर्मयुद्धातलं एकमेव असं रणकंदन आहे जे एकाच धर्माच्या लोकांमध्ये घडलेलं आहे, घडलं आहे. आणि हे घडण्याचं कारण की आपल्या धर्म बांधवांना, आपल्याच एका धर्म बांधवांना, एका समूहाला तुम्ही नीच आहात, तुम्ही खालचे आहात, तुम्ही अपवित्र आहात असं सांगून ज्या वरिष्ठ जातींनी त्यांना समतेचे हक्क नाकारले होते, त्या समतेच्या तत्वासाठीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा धर्मसंघर्ष घडवून आणला. प्रश्न केवळ पाण्याचा नव्हता, ते पाणी कसं मिळवायचं याच्या अनेक औपचारिक अनौपचारिक बाबी होत्या. परंतु जे तळ सार्वजनिक आहे असा ठराव 1924 मध्ये सुरेंद्र टिपणीस 5 जानेवारी 1924 ला महाडच्या नगरपालिकेने सुरेंद्र टिपणीस अध्यक्ष असताना जो ठराव पास केला होता, ज्या ठरावाचा क्रमांक 6724 असा होता, त्या ठरावानुसार महाडचे चौदार तळे हे सार्वजनिक आहे आणि ते अस्पृश्यांसाठी खुले केल्याचा ठरावतो. या ठरावाची पार्श्वभूमी म्हणजे यापूर्वी कायदा आणि त्या कायद्याच्या तत्वानुसार झालेला हा ठराव. या धर्मसंघरातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले हक्क, अधिकार हे केवळ मिळवायचे नाहीत तर ते बजवायचे. आणि हा हक्क बजवताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या धर्मसंघराच्या अनुषंगाने जे 4 घटक आहेत, त्या प्रत्येक घटकाला आपली जबाबदारी काय आहे हे निक्षून सांगितलेले आहे. वरिष्ठ हिंदू जातींची जबाबदारी, हिंदू जातीच्या वरिष्ठ म्हणून स्वतःला घेता आहेत, त्यांची जबाबदारी या धर्मसंघरामध्ये काय आहे हे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात, तेव्हा ते म्हणतात की एकाच धर्माच्या अनुयायांमध्ये उच्च आणि नीच असा फरक केला जाऊ शकत नाही. त्याचबरोबर वरिष्ठ हिंदू जाती तत्व आणि आचरण यांच्यामध्ये जी फारकत घडवून ठेवतात, म्हणजे माणूस हे ईश्वराची लेकरं आहेत असं कदाचित काही धर्म म्हणत असतील, परंतु या धर्मामध्ये माणूस हाच ईश्वर आहे असं जेव्हा आचरण करताना मात्र एक माणूस शुद्ध आहे, एक अशुद्ध आहे, एक पवित्र आहे, एक अपवित्र आहे. आणि त्यामुळे अशा विसंगत तत्व आणि आचरणाला आम्ही स्वीकार करणार नाहीत जर आमचा आणि तुमचा धर्म एक असेल तर. महाडच्या चौदार तळ्याच्या अनुषंगानं वरिष्ठ जातींना बजावताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हेही सांगितलं की जो खालच्या जातींच्या विरोधात जो अन्याय अत्याचार होतो तो नेहमी मधल्या जातींच्या कडून करून घेतला जातो. पण असं जर तुम्ही केलं तर एक ना एक दिवस तुमच्या ते अंगलट येईल. आणि ते अंगलट आलं जेव्हा सत्यशोधक समाजाचा विचार हा त्याच परिसरामध्ये जेव्हा पसरला आणि तो सत्यशोधकी विचार जेव्हा ब्राह्मणांच्या विरोधात उभा राहिला, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेली गोष्ट ही निश्चितपणे त्यांच्या निदर्शनास आली असेल. आणि त्यामुळे अशा प्रकारे एका समूहावर दुसऱ्या समूहाच्या हातून अन्याय किंवा अत्याचार करण्याची भूमिका, धोरण तुम्ही टाकून द्या, हे वरिष्ठ हिंदू जातींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच काळात बजावून सांगितलेलं होतं. महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहामध्ये ब्राह्मण्यग्रस्त, परंतु ब्राह्मणे तरी हिंदू जसे होते तसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शेठजी आणि भटजी देखील गांधी टोपी आणि टिळक शर्ट घालून हातात काठी घेऊन आलेले. आणि ज्या जातींनी कधी लढवय्य पण दाखवलंच नाही
त्या जातींच्या हाती काठी आलेली, तर हा निश्चितपणे आम्हाला तुमच्यामधलं हे वेगळं पण, परंतु प्रत्यक्षात ते लढले का, हा मुद्दा वेगळा आहे. दुसऱ्या बाजूला तत्कालीन सरकार याची जबाबदारी, त्या सरकारची जबाबदारी सांगताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, न्यायमूर्ती टर्नर यांचं उदाहरण देऊन सांगतात की महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहासाठी कलम 144 लावलं गेलं पाहिजे. आणि ते यासाठी की न्यायमूर्ती टर्नर हे म्हणतात की कलम 144 लावताना नेहमी याच गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे की ते सत्याच्या संरक्षणार्थ, हक्काच्या रक्षणार्थ, जे लोकशाही हक्क आहे, जे मानवतेचे हक्क आहे, जे समानतेचे हक्क आहे, त्याच्या संरक्षणार्थच 144 कलम लावलं पाहिजे. आणि त्या समर्थनात उतरणाऱ्यांच्या हितासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी त्या कलमाचा उपयोग सरकारने करायला हवा. आणि सरकारने ज्या गोष्टी कायद्यात आणलेल्या आहेत, मंजूर केलेल्या आहेत, त्याची अंमलबजावणी, ही अंमलबजावणी करणार म्हणजे कोणतीही सत्ता असेल, तिने आपल्या त्या तत्वासाठी, त्याचं व्यवहारात आचरण करून त्याला अंमलात आणण्यासाठी जी शिस्त, जो बाणेदारपणा, जो कडकपणा त्या शासनामध्ये असला पाहिजे, तो ब्रिटिशांच्या, म्हणजे त्या काळात ब्रिटिशांचं शासन असल्यामुळे त्यांनी तो अंगी बाळगला पाहिजे, ही शासनाची जबाबदारी. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी तिसरी जबाबदारी निश्चित करतात, ती तत्कालीन वृत्तपत्रांची ही जबाबदारी ते निश्चित करतात. कुलाबा समाचार असेल, ज्ञानप्रकाश असेल, भालाकार असेल, या सगळ्या नियतकालिकांनी, वृत्तपत्रांनी महाडच्या धर्मसंकराची जी माहिती दादांत खोटी, जी बऱ्याच अंशी अर्धसत्य किंवा पूर्ण सत्य अशा प्रकारात मोडणारी, कुलाबा समाचारचा तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाचारच केला. म्हणजे कुठल्याही प्रकारे त्याही काळात, आज जसं आपण मीडियाच्या विषयी म्हणतो, त्याही काळातला मीडिया, म्हणजे त्या काळात किमान माणसं सत्यवचनी होती असं आपण मानतो, परंतु प्रत्यक्षात महाडच्या चौदार तळ्याच्या धर्मसंकराचा जो वृत्तांत तत्कालीन नियतकालिकांनी, वृत्तपत्रांनी दिला, तो दादांत खोटा होता. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे ते खोटे पण लक्षात आणून देऊन त्यांची जबाबदारी निश्चित केली की तुमच्या जबाबदाऱ्या नेमक्या काय आहेत. आणि मग बाबासाहेब आंबेडकर शेवटी, म्हणजे तत्कालीन अस्पृश्य समाजाची जबाबदारी या महाडच्या धर्मसंकरामध्ये नेमकी काय, सर्वात पहिली जबाबदारी ते निश्चित करतात की कोणत्याही रूढी परंपरेला तुम्ही झुगारून दिलं पाहिजे. रूढी आणि परंपरा हे तुमचं शोषणाचं, तुमच्यावर अन्यायाचं, अत्याचाराचं जर मार्ग चोखाळत असेल, तर त्या विरोधात तुम्ही बहिष्काराचा योग आणला पाहिजे. म्हणजे त्या रूढीवर बहिष्कार टाकला पाहिजे. प्रतिकार, केवळ बहिष्कार टाकूनच होणार नाही, तर त्या गोष्टी तुमच्यावर लादल्या जातील. एक व्यवस्था तशी बनलेली असते, तेव्हा तो विरोध करून केवळ चालणार नाही, तर त्या तुमच्यावर लादण्यासाठी जी व्यवस्था सक्ती करेल, तर तिचा प्रतिकार तुम्हाला केलाच पाहिजे. जो विचार तुम्ही स्वीकारतात तो तुमच्या आचरणात आलाच पाहिजे. तुम्ही समता स्वीकारली आहे, तर समतेचं आचरण करण्यासाठी तुम्हाला प्रतिबद्ध राहिलं पाहिजे. आणि यासाठी तुमच्यावर विषमता लादणाऱ्यांच्या विरोधात लढायला तुम्ही सज्ज असलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही वरिष्ठ हिंदू जातींच्या या अन्याय अत्याचाराच्या विरोधात तुम्ही बहिष्कार टाकाल, तेव्हा ते हडकून गेल्याशिवाय राहणार नाही. आणि मग जेव्हा तुमचा हा बहिष्काराचा योग हा प्रचंड असेल, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, तप्तेन तप्तायसा घटनाय योग्यम, म्हणजे लोखंडाच्या 2 तुकड्यांचा भाग जर अशा प्रकारे तप्त झाला की एका अवस्थेला तो वितळून जाण्याच्या प्रक्रियेत येतो, त्याचा उत्कलांक बिंदू जेव्हा एक होतो, तेव्हा ते तुटलेल्या 2 लोखंडाचे घटक एकत्र जोडले जातात. आणि म्हणून तुमच्या लढ्याची, तुमच्या बहिष्कार योगाची जर भूमिका अशी असेल की जे तुमच्यावर अन्याय करू इच्छितात, अत्याचार करू इच्छितात, त्यांच्या विरोधात प्रतिकार करण्याची शक्ती तुमची जेवढी प्रचंड ताकदीने, तुमच्या निश्चयाने, हे संख्याबळावर अवलंबून नाही, तर हे निश्चयाच्या बलावर अवलंबून आहे. हे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाडच्या धर्मयुद्धाच्या या रणकंदनाच्या निमित्तानं सांगतात, तेव्हा हा संदेश केवळ महाड चौदार तळ्याच्या निमित्तानं तो बनत नाही, तर प्रत्येक काळामध्ये तुम्हाला विभक्त करण्यासाठी, तुम्हाला बाजूला करण्यासाठी, तुमच्या विरोधात अन्याय अत्याचार करण्यासाठी ती एक विषमताग्रस्त व्यवस्था, जिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ती ब्राह्मण्यग्रस्त व्यवस्था, हे ज्या ज्यावेळी तुमच्या विरोधात अशा गोष्टी करेल, अन्याय अत्याचार वाढेल,
त्या त्यावेळी तुम्हाला ते लढावं लागेल. समतेचं तत्व हे जगाने स्वीकारलेलं आहे, पण आजही या देशातल्या वरिष्ठ जाती या समतेच्या तत्वाला स्वीकारू इच्छित नाही. या एवढा मागासले पण जगातल्या अन्य कुठल्याही समाजामध्ये असू शकत नाही. महाडच्या या धर्मयुद्धाच्या रणकंदनाने जी जबाबदारी किंवा जी बाब आमच्यावर सोपवलेली आहे, ती जर आज आपण तिचा निष्कर्ष म्हणून काढायचा किंवा सांगायचा प्रयत्न केला तर तो निष्कर्ष हाच आहे की आम्ही जेव्हा समतेचं तत्व स्वीकारतो तेव्हा त्या तत्वानुसारच व्यवहार, आचरण हे निर्माण झालं पाहिजे. ते केवळ आमचंच नाही तर समोरची शक्ती कोणतीही आणि कितीही बलाढ्य असो, आमच्या अधिकारासाठी जे कायदे असतील त्या कायद्यांचा व्यवहार निर्माण करण्याची जबाबदारी ही आमची आहे. आणि त्यासाठी सरकार जर ते करू इच्छित नसेल तर त्या कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी जी शक्ती आम्हाला निर्माण करावी लागेल ती आमच्या निश्चयाच्या बलामध्ये आहे. आणि तो निश्चय जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला सांगतात त्या महाडच्या धर्मसंग्रामातून तो निश्चय आम्हाला दिसतो आहे. आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विश्वास होता की यामध्ये कदाचित काही अल्पकालीन हा निर्णय तुमच्या आजूबाजूला असा काही होऊ शकेल, परंतु यातलं अंतिम सत्य आम्हाला माहित आहे की यामध्ये विजय आमचाच आहे. आधुनिक जगाने स्वीकारलेल्या मानवतेच्या समतेच्या या प्रवाहामध्ये आजही आम्ही जर अन्यायाने अत्याचारग्रस्त असू तर त्या विरोधात लढण्याचं निश्चय आणि ते निश्चयाचं बल आंबेडकरी विचारांच्या समुदायामध्ये प्रत्यक्ष व्यवहारात आल्याशिवाय अंमलात येऊ शकत नाही. हाच खरा या महाडच्या धर्मसंग्रामाचा किंवा समतेच्या तत्वासाठी धर्मयुद्धातील या रणकंदनाचा खरा अर्थ आहे. महाडच्या चौदार तळ्याच्या या मुक्ती संग्रामाचा शताब्दी महोत्सव या निमित्तानं सुरू होत असताना त्रिवेज मीडिया हा शताब्दी महोत्सव महाराष्ट्र आणि देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन या महोत्सवाच्या विषयी हे निश्चय निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब देखील करा.